आपण आज करणार आहोत शेवग्याच्या पानांची भाजी। ही भाजी खायला खूप छान लागते आणि यात भरपूर विटॅमिन्स असतात। त्यामुळे शेवग्याच्या पानांची भाजी खायला रुचकर आणि सुंदर असं दोन्ही कॉम्बिनेशन यामध्ये आहे। म्हणून आपल्याला आज शेवग्याच्या पानांची भाजी करायची आहे। सर्वात आधी आपण शेवग्याचे पानं तोडून घेतलेले आहे। याच्यामध्ये जाड काळ्या सगळ्या तोडून घेतलेल्या आहे। फक्त पान निवडून घेतलेले आहे आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि उकडायचे आहे। पाणी गरम करून कोमट गरम पाण्यामध्ये उकडायचे आहे। ही पानं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत। पण या शेवग्याची पानं उकडायला ठेवलेले आहेत आणि ते छान उकडून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। आता आपल्याला लगेच गॅस बंद करून घ्यायचा। भाजीमध्ये घालण्यासाठी मुगाची डाळ आपण शिजायला ठेवलेली आहे आणि हे आपली आता अर्धी शिजलेली आहे। ते पूर्ण शिजल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे। आपण मुगाची डाळ यात शिजायला ठेवलेली आहे त्या भाजीमध्ये टाकण्यासाठी। आपल्याला शेवग्याच्या पानांच्या भाजीमध्ये कांदा बारीक कापून घ्यायचा आहे आणि लसूण बारीक कापून घ्यायचा आहे। आपल्याला गॅसवर कढई तापवून घ्यायची आहे आणि त्यात 3 पड्या तेल घालायचे आहे। तेल थोडे तापू द्यायचे आहे। त्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे 2 चमचे। त्यानंतर जिरे घालायचे आहे 2 चमचे। एक चमचा हळद घालायची आहे आणि आपण जो बारीक कापून ठेवलेले लसूण कांदा आधी लसूण घालायचा आहे, नंतर कांदा, कांदा छान परतून घ्यायचा आहे। हा छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत कांदा होऊ द्यायचा आहे। आपला कांदा आता छान गोल्डन ब्राउन कलरचा झालेला आहे। यात आपल्याला छान लाल तिखट टाकून घ्यायचे आहे। इथं भाजीनुसार 2 चमचे 3 आणि 4 चमचे टाकत आहोत लाल तिखट। आपण ही शिजवलेली भाजी छान पिळून घेतलेली आहे, त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला ही भाजी कांद्यावर पसरायची आहे। आपल्याला यात आता 1 चमचाभर मीठ टाकून घ्यायचे आहे। मीठ टाकून झाल्यानंतर ती भाजी मिक्स करायची आहे छान आणि त्यात आपण शिजवलेली मुगाची डाळ टाकून घ्यायची आहे। ही पण छान मिक्स करायची आहे। तुम्ही बघू शकता भाजी किती छान चविष्ट दिसत आहे। आपली ही भाजी आता शिजून तयार आहे। आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता ही भाजी तयार झालेली आहे। आपली शेवग्याच्या पानांची भाजी तयार आहे आणि तुम्ही खायला पण देऊ शकता।